आपल्या घरात कोणतेही ओकेजन असलं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण थाळी कशी प्रिपेअर करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। आणि आजच्या या थाळी सिरीजमध्ये आपण महाराष्ट्राची एकदम साधी सोपी अशी थाळी पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या थाळीचं नियोजन कसं करायचं आहे हे सुद्धा अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे महाराष्ट्रीयन थाली आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपण वाटण वाटून घेऊया। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर घालूया। त्यानंतर सुकं भाजलेलं खोबरं, लसूण आणि हे आलं। आता या आल्याचे ना तुकडे करून घालते मी। त्यानंतर आपण थोडासा पाणी घालूया आणि याला ना आता बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। आता काय करूया, दोन्ही भाजीची तयारी करून घेऊया। तर इथे मी पॅनमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण राई घालूया, जिरं, कढीपत्त्याची पानं, त्यानंतर जाईल कांदा आणि आता हिंग घालूया। हे चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा मऊ झाला ना का याच्यामध्ये आपण वाटण घालूया। आता बघा आपला कांदा आहे ना तो मऊ झालेला आहे। आता यामध्ये ना आपण वाटण घालूया आणि आता हे उरलेलं वाटण आहे ना ते पाणी घालून आपण काढून घेऊया। आता आपण हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घेऊया। वाटण परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ना ते घालूया। आता यामध्ये आपण घरगुती लाल मसाला घालूया। आता त्यानंतर हळद घालूया। आता हे मसाले ना चांगले परतून घेऊया। आता मसाले परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये चवले आणि बटाटे घालूया। आता ही चवले आहे ना ती 1 तास पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे। त्यानंतर या बटाट्याच्या फोडी घालूया। आता बटाटे आणि चवले आहे ना ती वाटणामध्ये चांगली एकजीव करून घेऊया आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर चवले आहे ना ते आकसून जाईल। हो, आणि लवकर शिजणार सुद्धा नाही ना। हो, आता एकजीव करून घेऊया। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजून घ्यायचे आहे आणि यावरती ना आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं आहे। आता त्यानंतर आपण बटाट्याची फोडणीची तयारी करून घेऊया। तर इथे मी तेल सुद्धा कढईमध्ये तापून घेतलेलं आहे। तर यामध्ये घालूया राई, त्यानंतर जिरं, कढीपत्त्याची पानं, इथे मी आलं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे ते सुद्धा घालूया। त्यानंतर हिंग आणि ही ओली मिरची बारीक चिरून घेतले। आता ही फोडणी आहे ना ती चांगली परतून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर आपण हळद घालूया। ही पण चांगली परतून घेऊया। आता परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण मीठ घालूया। हे सुद्धा आपण मीठ परतून घेऊया म्हणजे सर्व बाजूनी बटाट्यांना लागलं जाईल। तर आता बटाटे सुद्धा घालूया। इथे मी बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत आणि बारीक फोडी सुद्धा करून घेतलेल्या आहेत। एकजीव करून घेऊया।
आता एकजीव करून झाल्याच्या नंतर यामध्ये कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालूया. आता जाईल ही कसुरी मेथी आणि अशा हातावर चुरून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. ही बघ आपली बटाट्याची भाजी आहे ना ती तयार झालेली आहे. आता काय करूया, डाळ सुद्धा इथे करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. पण त्या अगोदर आपण या भाजीमध्ये ना गरम मसाला आणि मीठ सुद्धा घालून घेऊया. हा घरगुती गरम मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ, पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घेऊया. आता शेवटची 5 मिनिटं आपण या चवलीला शिजून घेऊया. यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण डाळीची तयारी करून घेऊया. तर इथे बघा मी कुकरला मुगाची डाळ आणि तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे. आता या आपण डाळीला फोडणी देऊया. तर इथे बघा तडक्याच्या पॅनमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण राई घालूया, त्यानंतर जिरं, कढीपत्त्याची पानं, लसूण, त्यानंतर सुक्या मिरच्या आणि हा हिंग. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता हळद घालूया, ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि हा लगेच आपल्याला तडका आहे ना तो डाळीवरती घालायचा आहे. आता यामध्ये आपण खोबरं सुद्धा घालूया. इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर जाईल साखर आणि हे चवीनुसार मीठ. आता चांगले एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटं चांगली डाळ आहे ना ते उकळून घ्यायचे आहे. ही बघा डाळीला चांगली उकळी आलेली आहे. आता कुकर सुद्धा आपण बंद करून घेऊया. तर ही बघा आपली चवली सुद्धा शिजलेली आहे. आणि हा बटाटा सुद्धा शिजलेला आहे. चला आता ही चवली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आता यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि हिचा सुद्धा आपण गॅस बंद करून घेऊया. आता एका बाजूला आपण भात सुद्धा शिजवायला ठेवूया. तर मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी सुद्धा घातलेलं आहे. आता यामध्ये ना मीठ घालूया. आणि आता तोपर्यंत आपण चपाती सुद्धा तयार करून घेऊया. ते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मीठ घालूया. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. हे बघा असं मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ सुद्धा नाही करायचं आहे आणि एकदम घट्ट सुद्धा नाही ठेवायचं आहे. आता यावरती ना आपण तेल घालून मळून घेऊया. आता तेल घालून मळून झाल्याच्या नंतर आपण छोटे छोटे गोळे तयार करून चपाती लाटायला सुरुवात करूया. आता तयार केलेला गोळा आहे ना तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेऊया. आणि अशी चपाती लाटून घ्यायची.
आता यामध्ये ना तेल लावूया. थोडंसं ना सुकं पीठ आहे ते असं शिंपडून घ्यायचं आहे आणि घडी घालायची आहे. घडी घातल्याच्या नंतर हा काठ आहे ना तो असा दाबून घ्यायचा आहे साईडने आणि पुन्हा एकदा पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि आता लाटून घ्यायचं आहे. ही बघ आपली चपाती आहे ना ती तयार झालेली आहे. आता ना आपण तव्यावरती भाजून घेऊया. आता थोडंसं ना तेल सुद्धा असं तव्यावर लावून घ्यायचं आहे म्हणजे ही चपाती आहे ना ती तव्यावरती चिटकणार नाही. तर हा बघा आपला भात सुद्धा झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. तर मित्रांनो आपल्याकडे इथे 2 प्रोडक्ट आहे. एक आहे ऑडी युनिरॅप आणि एक आहे ऑडी इकोबेक. ऑडी इकोबेक ह्या पेपरच्या सहाय्याने तुम्ही कोणतेही फिश फ्राय किंवा उकडीचे पदार्थ किंवा बेकिंगचे पदार्थ असे तुम्ही तयार करू शकता. आणि हा युनिरॅप आहे, ह्या पेपरचा यूज तुम्ही रोटीज, पराठा, सँडविच, बर्गर्स किंवा गरम गरम पकोडे वगैरे जे तयार करतो आपण त्यांना हेल्दी आणि फ्रेश ठेवण्यासाठी या पेपरचा तुम्ही यूज करू शकता. हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला आपल्या किचनमध्ये ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डर करण्यासाठी लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. नक्की ऑर्डर करून घ्या. चपाती झाल्याच्या नंतर आपण पालकची गोल भजी तयार करूया. तर इथे मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये मुगाची डाळ आहे ना ती घालूया. या मुगाच्या डाळीला मी 2 तास भिजून घेतलेलं आहे ती आता यामध्ये घालूया. त्यानंतर मी इथे लसूण खलबत्त्यात ठेचून घेतलेला आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालूया. या भजीमध्ये आपल्याला कांदा वगैरे नाही घालायचा आहे. त्यानंतर हिंग, हळद, त्यानंतर हे तांदळाचं पीठ थोडंसंच घालायचं आहे आपल्याला. ह्या तांदळाच्या पिठाने कशी थोडीशी कुरकुरीत भजी होतील. आता ह्यामध्ये ना बेसन घालूया. लागेल तसं आपल्याला घालायचं आहे. आता हे बेसन घातल्याच्या नंतर आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी मीठ घालायचं विसरून गेलेले आहे तर आता यामध्ये मीठ घालूया. आता यामध्ये ना मी बिलकुल पाण्याचा वापर नाही केलेला आहे कारण पालकमधून पाणी सुटलेलं आहे. तर यामध्ये ना थोडंसं आपल्याला बेसन घालायचं आहे. आता सर्व साहित्य आपले एकजीव झालेलं आहे. आता भजी सुद्धा तळून घेऊया. इथे कढईमध्ये तेल सुद्धा तापलेलं आहे. आता एक एक करून भजी सोडूया. चला आता ही भजी आहेत ना ती उलटून घेऊया. हा बघा भजीला चांगला सोनेरी रंग आलेला आहे आणि भजी चांगली मी तळून घेतलेली आहे. साधारण ना या भजीला 5 मिनिटं तळायला लागतात. तर चला आता काढून घेऊया. वा, तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता. मस्तपैकी गोल्डन रंग त्याच्यावरती आलेला आहे. आता त्यानंतर आपण पापड सुद्धा तळून घेऊया. पटकन छास तयार करून घेऊया. तर या भांड्यामध्ये ना दही घालूया. त्यानंतर हा छासचा मसाला,
मित्रांनो, ह्या छासच्या मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, ह्याची सुद्धा मी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. आणि एक हिरवी मिरची आणि आलं, आणि आलं आहे ना ते मी अर्धा इंचच फक्त घेतलेलं आहे. आणि थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये पाणी घालूया. हा बघा, आपला छास सुद्धा तयार आहे. थाळी सिरीज मधली आपली मस्तपैकी स्वादिष्ट अशी महाराष्ट्रीयन थाळी पार्ट 2 इथे तयार झालेली आहे. या थाळीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्तपैकी चवळी बटाट्याची भाजी आहे, त्याच्यानंतर आपली साधी डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, ताक आहे, राईस आहे, त्याच्यानंतर जिलेबी आहे, चपाती आहे, पालकची भजी आहे, पापड, लोणचं आणि ठेचलेला कांदा. आहा. मित्रांनो, आपल्या घरी कोणतंही छोटंसं फंक्शन वगैरे असेल ना तर या थाळीचं नियोजन नक्की करा, कारण का तुमच्या फंक्शन मध्ये ही थाळी आहे ना एकदम धमाल माजवणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. आणि या थाळी सिरीज मध्ये अजून कोणकोणत्या थाळी तुम्हाला या आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. नक्कीच ही सुद्धा थाळी आम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती घेऊन यायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका, आणि इंस्टाग्राम IGTV वरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.